निवडणुकीत ज्यांना मतदारांनी डिलीट केलं ती लोक कोस्टल रोडचं क्रेडिट घेण्याचा केविलवाणा प्रयत्न करतायत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विरोधकांवर घणाघाती आरोप केलाय। एकनाथ शिंदे या नावाने सरकार येण्यासाठी ताकद मिळाली, मंत्री गुलाबराव पाटील यांचं वक्तव्य। एसटीच्या तिकीट दरात 15% वाढ केल्यामुळे प्रवाशांमधून नाराजी व्यक्त। राज्यात नव्या 5000 गाड्या आणि ई बसेस येणार असून 10 ते 15% भाडेवाढ ही सहन करावी लागणार असल्याचं गुलाबराव पाटलांनी म्हटलंय। इंदापूरमध्ये लोकशाही मराठीच्या बातमीचा इम्पॅक्ट पाहायला मिळालाय। कोर्टाच्या इमारतीच्या निकृष्ट बांधकामाची बातमी दाखवली होती। अजित पवारांनी घेतली लोकशाही मराठीच्या बातमीची दखल। बदलापूर अत्याचार घटनेनंतर कोल्हापूर जिल्हा प्रशासन सतर्क। कोल्हापुरातील 1958 जिल्हा परिषद शाळांमध्ये सीसीटीव्ही बसवले। ग्रामपंचायत लोकसहभागातून 4.5 कोटी रुपये खर्च। बीड शहरातील क्रीडांगणाची दुरावस्था। क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणेंकडे क्रीडांगण दुरुस्तीची मागणी। टोरेस कंपनीचा सीईओ तौसिफ रियाजला अखेर अटक। टोरेस घोटाळा आपणच उघडकीस आणल्याचा तौसिफ रियाजचा दावा। जालन्यात पोलीस चौकीसमोरच तरुणाने घेतलं स्वतःला पेटवून। संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद। प्रल्हाद शेषराव भगस असं पेटवून घेणाऱ्या तरुणाचं नाव। तरुणावर रुग्णालयात उपचार सुरू। सांगलीत किरकोळ वादातून तरुणाची हत्या। 50 रुपयांच्या मोबाईल स्क्रीन गार्डच्या वादातून हत्या करणारे 3ही तरुण पोलिसांच्या ताब्यात। बारामतीच्या पंढरे गावात एकावर कोयत्याने वार। कोयत्याच्या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी। हल्ला करणाऱ्या 3घांना पोलिसांनी केली अटक। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।